मंडळी, नवीन वर्ष सुरू झालंय आणि त्याचबरोबर सुरू झालाय लग्नांचा सीझन. आता जे लग्नाच्या वयात आहेत आणि ज्यांची लग्न जमत नाही, म्हणजेच की जे लग्नाळू आहेत, त्यांच्या मनातला हा एकच प्रश्न आहे की आपलं लग्न कधी होणार. लग्नाची समस्या तशी खूप मोठी आहे. तर लग्नाचा हा प्रश्न असतो तो येऊन अडतो कुंडलीजवळ. तर कोणाच्या कुंडलीमध्ये प्रश्न असतो, कोणाचे गुण जुळत नाहीत, तर कोणाच्या कुंडलीत मंगळाचा त्रास असतो. तर हे सगळे प्रश्न, हे सगळ्या अडचणी आणि त्यावर असणारे उपाय हे आपल्याला आज जाणून घ्यायचे. आज आपल्यासोबत आहे 27 वर्षांचा अनुभव असलेले ज्योतिषी विजय टन्नू गुरुजी. आणि या सगळ्या विषयांवर, या सगळ्या प्रॉब्लेम्सवर, या सगळ्या अडचणींवर आणि त्यावरील उपायांवर आज आपण गुरुजींशी चर्चा केलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला सुरू करूयात. याच्या अनुभवांच्या मैफिलीच्या नव्या कोऱ्या भागामध्ये गुरुजी तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही इथं मला बोलावल्याबद्दल तुमचे धन्यवाद. सर्व प्रेक्षक वर्गाचे धन्यवाद. गुरुजी, तुम्हाला जो 27 वर्षांचा ज्योतिषामध्ये अनुभव आहे, त्यामध्ये ज्योतिषाच्या कोणत्या बाजूंबद्दल तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे? आता ज्योतिष या विषयामध्ये बोलताना मी खास कुंडलीचा अभ्यास केलेला आहे. तसं मी हस्तरेषेचा अभ्यास केलेला आहे किंवा जो वास्तुशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, पण स्पेसिफिक मी फक्त कुंडली ह्या विषयावर जास्त अभ्यास केलेला आहे. कुंडली ह्या विषयावर अभ्यास करताना लग्न ह्या गोष्टीवर मी जास्त अभ्यास केलेला आहे की लग्न कधी होईल, केव्हा होईल, या गोष्टीवर मी जास्त अभ्यास केला आहे. तर गुरुजी, आजच्या काळामध्ये जो लग्नांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि लग्न जमवत असताना किंवा लग्न जुळवताना कुंडली हा मूळ मुद्द्यामध्ये येतोच. तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना एका 2 शब्दांमध्ये कुंडली म्हणजे काय असतं हे थोडंसं समजून सांगा. हां, अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. खरं आता सगळ्यांना माहिती आहे की लग्न म्हटल्यावर भटजी आले, भटजी म्हटले ब्राह्मण आले, ब्राह्मण म्हणजे ज्योतिषी आले आणि ज्योतिषी म्हटले का कुंडली आली. तर कुंडली नेमकी काय असते? बऱ्याच लोकांना प्रश्न असतो कुंडली म्हणजे काय. तर कुंडली म्हणजे असं असतं की ज्यावेळेस आपण जन्म आपलं होतो त्यावेळेस आकाशात ग्रह ताऱ्यांची जी नक्षत्र स्थिती असते त्यास कुंडली असं म्हटलं जातं. ही सोपी व्याख्या. ठीक आहे. तर वर ग्रह तारे काय आहे, कुठलं नक्षत्र आहे, हे सगळं खाली पंचांगमध्ये लिहिलेलं असतं आणि त्याच्यावरनं तुम्ही आम्हाला एखाद्या व्यक्तीची, एखाद्या लहान बाळाची जन्मवेळ आणि तारीख दिल्यानंतर आम्ही ती कुंडली तयार करतो. तर गुरुजी, कुंडलीचे प्रकार असतात काही असं ऐकलंय मी. तर हे कुंडलीचे प्रकार कोणते म्हणतेस? अगदी बरोबर. कुंडलीचे तसे खूप प्रकार आहेत. पहिली मेन जी कुंडली तुम्ही बोलल्याप्रमाणे लग्न कुंडली, त्यानंतर राशी कुंडली, त्याच्यानंतर सूर्यकुंडली, त्याच्यानंतर चंद्रकुंडली, त्याच्यानंतर नवमाश कुंडली, अशा 16 प्रकारच्या कुंडली आहेत. 16 षडवर्ग असं प्रकार त्याला म्हणतात. तर प्रचलित काय आहे, लग्न कुंडली पाहण्याचं सर्वात प्रचलित आहे. मग लग्न कुंडलीवरनं काही गोष्टी आपल्याला जर नीट कळल्या नाही, आकलन झालं नाही, तर आपण नवमाश कुंडली पाहिली जाते. गुरुजी, लग्न कुंडली ज्याच्यामधून आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात आणि ज्योतिषामध्ये मी जसं ऐकलंय की लग्न कुंडलीच महत्त्वाची जास्त असते. तर ही लग्न कुंडली म्हणजे काय, हे थोडंसं सांगा. हां, तर लग्न कुंडलीचा विचार करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लग्न म्हणजे काय. तर लग्न कुंडलीमध्ये आपण जर कुंडली एखादं चित्र समोर आणलं तर कुंडलीमध्ये आपल्याला 12 घरं दिसतात, 12 भाव दिसतात. त्याला भाव म्हणतो आम्ही. तर त्या 12 भावामध्ये काही आकडे लिहिले असतात. ते आकडे कशाचे असतात? ते राशींचे असतात. आणि लग्न जी कुंडली आपण म्हणतो तर त्या कुंडलीचं जे पहिलं घर असतं त्याच लग्न हे संबोधलं जातं. आपण जे आपलं लग्न आहे त्याचा आणि ह्या लग्नाशी काय संबंध आहे? लग्न म्हणजे कुंडलीचं पहिलं घर. ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती म्हणजे ज्योतिषासमोर कुंडली सादर केली जाते, कुंडली समोर ठेवली जाते, त्यावेळेस तो त्याचं पहिलं लक्ष तुमचं पहिल्या घराकडे असतं. पहिलं घर म्हणजे काय? लग्न कुंडली. तर लग्न कुंडलीवर काय त्याचा स्वभाव कळतो. तो किती उंच आहे, तो काळा आहे, कोरा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची नियत कशी आहे, त्याची प्रकृती कशी, ह्या सगळ्या गोष्टी करतात. म्हणून त्याला लग्न कुंडली असं म्हटलं जातं. तर गुरुजी, लग्न जमवताना 2 जणांची, एका मुलाची आणि मुलीची कुंडली जुळवली जाते. तर हे लग्न आपण ज्यावेळेस जुळवतो त्यावेळेस कुंडलीमध्ये असं काय पाहिलं पाहिजे? हां, तर मेन काय असतं की लग्न जमवताना अनेक प्रकार आहेत की कुंडली मेन म्हणजे एखादे लग्न जुळवायचं आहे तर घरचे आईवडील, त्या मुलीचे आईवडील
ब्राह्मणाकडे जातात, ज्योतिषाकडे जातात आणि ही कुंडली आपल्याला मॅच करायची. मॅच करताना आम्ही त्या गोष्टी हे बघतो की कुंडली मॅच होती का. जर समजा एखाद्याची ही रास आहे आणि दुसऱ्याची ती रास आहे, त्याचे जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रावरनं कुंडली मॅच केली जाते. कुंडली मॅच केल्यानंतर हे फॅक्टर महत्त्वाचे असतात की ती कुंडली कशी आहे, बरोबर आहे का नाही, चुकीची आहे का नाही. कधी कधी वेळ चुकलेली असते, ती दुरुस्त करावी लागते. कधी कधी एखाद्या कुंडलीमध्ये मंगळ असतो, मंगळ दोष म्हणून असतो, तर मंगळ दोष पाहिला जातो. ह्या सर्व गोष्टी कुंडली जुळवताना पाहिल्या जातात आणि मग त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो की ही कुंडली व्यवस्थित आहे का नाही. कारण कुंडली जुळवताना ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. आता लग्न जमवताना ही बरंच प्रचलित गोष्ट आहे की गुण जुळले पाहिजे. आता एका माझ्या मित्राचे आणि त्याच्या मैत्रिणीचे जर 13.5 गुण जुळत होते, तर त्याच्यावरून त्यांचं लग्न झालं नाही. तर हे गुण म्हणजे नेमकं काय ते? तर कसं असतं, मुलाची आणि मुलीची कुंडली जुळवताना कमीत कमी हा क्रायटेरिया ठरलेला आहे की 18 गुण पाहिजे. कारण काय होतं की जर क्रायटेरिया ठरला नसता तर उद्या हा ज्योतिष म्हणून ही कुंडली जमते, तो ज्योतिष म्हणून कुंडली ही जमते. तर कुंडली जमते कशावरनं, तर त्याचा क्रायटेरिया ठरलेला आहे की 18 गुण पाहिजे. जर 18 गुण जुळत असेल तर ती कुंडली जमवली जाते आणि जास्तीत जास्त 36 गुण. तर आता काय आलं की ज्योतिष फार पुढं गेलेलं आहे. तर नुसतं गुण जुळले म्हणजे पत्रिका जुळली असं काय नाही. ती प्रथम स्टेप आहे की म्हणजे आपण पुढं जायचं की नाही. जर 18 गुण जुळले, 19 गुण जुळले तर पुढं जायला आणि त्याच्यानंतर आपल्याला कुंडली पाहायला सुरुवात होती. जर गुणच जुळले नाही तर आपण पुढे जायची गरज नाही. तर बरेच प्रचलित ज्योतिष आहेत, म्हणजे जुने ज्योतिष आहेत, त्यांचा खूप अभ्यास आहे. तर ते सुद्धा म्हणतात की गुण जुळले नाही, चला पत्रिका जुळत नाही. परंतु आता ज्योतिष तसं नाही राहिलेलं. ज्योतिष आता पुढं गेलेलं आहे की ज्योतिष काय म्हणतं, नुसतं गुण नका बघू. कधी कधी असं होतं की गुण नाही जुळले तरी आम्ही म्हणतो पत्रिका जर दोघांचे चांगले असेल, व्यवस्थित असेल, तर आम्ही म्हणतो करा बिनधास्त, तर काय अडचण नाही. तर असं पण आता प्रचलित झालेलं आहे. पण गुणाला महत्त्व तेवढं आहे. आता आपण बोलताना तुम्ही हा मंगळ सांगितला की लग्न जमवताना मुलाला मंगळ आहे किंवा मुलीला मंगळ आहे. हे सहज आपण पाहतो. हे लग्न न जमण्याचं एक कारण पण असतं की मुलाला किंवा मुलीला मंगळ आहे. तर हे मंगळ असणं काय असतं आणि त्याचा काय प्रभाव पडतो? तर हा मंगळ हा विषय समजून घेताना थोडासा वेळ जाणार आहे, थोडासा वेळ लागणार आहे. तर मंगळ हा समजून घेताना कुंडलीमध्ये 12 ग्रह असतात, कुठं ना कुठं मंगळ येणारच, बरोबर आहे. तर मंगळ एखाद्या विशिष्ट स्थानामध्ये मंगळ आल्यानंतर आणि तो विशिष्ट राशीमध्ये आल्यानंतर असं समजलं जातं की ती कुंडली मंगळाची आहे. तर 12पैकी 5 ग्रह अशी निवडलीत ज्योतिषाचार्यांनी की तिथं मंगळ असल्यानंतर आणि विशिष्ट राशीमध्ये मंगळ असल्यानंतर ती कुंडली मंगळाची धरली जाते, अन्यथा ती कुंडली मंगळाची धरली जात नाही. मग मंगळला लोक एवढे घाबरतात का की मंगळ आल्यानंतर आईवडील घाबरतात. ज्यावेळेस कुंडली दाखवायला येतात की जेव्हा सांगितलं जातं, काही लोकांना धसका घेतात की माझ्या मुलीला मंगळ आहे, माझ्या मुलाला मंगळ आहे. तर त्या मंगळाचा एवढा धसका काय घेतला जातो, तर मंगळ हा ग्रह शीघ्रकोपी आहे, त्याला खूप घाई असते, त्याला खूप त्याचं धारिष्ट आहे, त्याच्याकडे डिअरिंग आहे, त्याच्याकडे सत्ता आहे, त्याच्याकडं मारामारी करण्याची ताकद आहे त्याच्याकडं. मग ज्यावेळेस एखाद्या कुंडलीमध्ये दोघांना मंगळ अनिष्ट असतो, जर नीट बघितलं गेलं नाही तर त्याच्यामध्ये भांडणं होतात, प्रचंड भांडणं होतात, फार घटस्फोटापर्यंत प्रकरण येतं. म्हणून मंगळाची कुंडली बघणं गरजेचं आहे. कारण मंगळ हा ग्रह विस्फोटक आहे, तो चांगला आहे, चांगल्या शक्तीचा कारक आहे. परंतु जर आपण कुंडली मॅच करताना, कुंडली गुणमिलन करताना जर आपण मंगळ नाही बघितला तर त्याचे परिणाम आपण त्यास भोगावे लागतात. असं आम्हाला अनेक कुंडल्याचा अभ्यास करताना दिसून आलेलं आहे. असं काही नाही की एकटा मंगळ आहे आणि पत्रिका म्हणजे जुळत नाही, हे कॅन्सल करायचं की नाही बाबा जुळत नाही. एकटा मंगळ काही नाही करत, त्याला बाकीचे ग्रह पण साथ देतात. पण मंगळ हा ग्रह बलाढ्य आहे, तो खूप ताकदवान आहे आणि तो भूमिपुत्र म्हणून समजतो, सेनापती आहे. म्हणून त्या मंगळाचा सगळ्यांना धाक पडला जातो. तर गुरुजी, आत्ताच्या काळामध्ये लव्ह मॅरेजचं हा प्रकार खूप जास्त चालतो. तर लव्ह मॅरेज करताना कुंडली कोणीच पाहत नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत? अगदी बरोबर प्रश्न विचारला, अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला. की बरेच लोक आम्हाला असे म्हणतात की लव्ह मॅरेज जे लोक करतात, लव्ह मॅरेज मुलं मुली करतात, तर ते काय पत्रिका बघतात का, ते काय कुंडली बघतात का? परंतु आज मला जो माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये माझ्याकडं अनेक लोक येतात, अनेक मुलं मुली तरुण येतात की आम्हाला लग्न करायचं आहे आणि कुंडली जुळती का नाही बघा.
ठीक आहे, नाही जुळली तर ते नाही करत नाही असा भाग नाही आहे, ते लग्न करतायत. परंतु हा प्रश्न चुकीचा आहे की ते कुठं कुंडली बघतायत. ठीक आहे, कुंडली बघत नाही आहे, परंतु त्यांचं काही थोडंसं डिस्प्यूट झालं, थोडंसं भांडणं झाले, थोडेसे वाद झाले, तर ते ज्योतिषाकडे येतात, बाबा आम्ही लग्न जमवताना कुंडली बघितली नाही, पण आता जुळती का नाही बघा. आता काय होतं, आमच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम चाललेत. मग त्यावेळेस सांगितलं जातं की अरे कुंडली जुळत नव्हती, हे कुंडली 13च गुण येतात होते, ही कुंडलीला 16च गुण येत होते, कुंडली जुळत नव्हते, कुंडलीमध्ये एकाला मंगळ आहे एकाला मंगळ नाही असं सांगितलं जातं. आणि मग त्यावेळेस ते म्हणतात की अरे अरे कुंडली पाहायला पाहिजे होती त्यावेळेस. तर कुंडली पाहणं गरजेचं आहे. आज जग किती जरी पुढं गेलं, आज विज्ञान पुढं गेलं, पण कुंडली पाहणं गरजेचं आहे. कारण आज घटस्फोट हा शब्द परवलीचा झालेला आहे. तर आज मी ऑफिसमध्ये बसल्यानंतर रोज दिवसभरात एक तरी कुंडली येते की ती मुलगी म्हणते की मला घटस्फोट घ्यायचा आहे, ती मुलगी म्हणते की मला नांदायला जायचं नाही, ती मुलगी म्हणते मला माहेरी जायचं नाही, तो मुलगा म्हणतो मला तिला नांदवायचं नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रकर्षाने समोर यायला लागल्यात. तर आम्ही असं समर्थन नाही करत की तुम्ही कुंडली पाहिली नाही म्हणून घटस्फोट होतो आहे. कुंडली पाहिल्यानंतरही घटस्फोट होतो आहे, कुंडली जमवल्यानंतरही घटस्फोट होतो आहे. पण घटस्फोट होण्याची कारणं वेगळीच. मग ते कुंडलीपुरती मर्यादित नाही आहे. तर तुम्ही त्या घटस्फोट होण्याचे कारणं जर बघितले तर अनेक कारणं आहेत. आज मुली स्वयंपूर्ण झालेल्या आहेत, त्याच्यामुळं घटस्फोटाचे वाढतं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर गुरुजी, आता मी तुम्हाला एका मित्राच्या कुंडलीबद्दल सांगितलं, त्याचे 13.5 गुण जुळत आहेत. तर त्याने लग्न केलं पाहिजे का? आणि जर समजा त्याने लग्न केलं तर त्याच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येतील का? आणि जर समजा त्या आल्या तर त्यावर काय उपाय असले पाहिजे? इन जनरल तुम्ही कोणाच्याही कुंडलीमध्ये जर असा गुणांचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला काय काय अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यावर काय काय उपाय केले पाहिजेत हे थोडं सविस्तर सांगा. तुमचा प्रश्न बरोबर आहे अगदी, की आपल्याला गुणमिलन करताना 18 गुण पाहिजे हे ठरलेलं आहे. तर काही ज्योतिषी काय होतात की आवाक्याच्या बाहेर जात नाही. त्यांचा आवाका ठरलेला आहे की आपला नियम आहे की 18 गुण जुळले पाहिजे. ते काय कुंडली वगैरे जास्त बघत नाही, बाकीचं नाही ना, 18 गुण नाही जुळत, कुंडली मॅच करायची नाही, नाही जमत, नका करू. का नका करू हे त्यांना माहिती नसतं बरं का, फक्त 18 गुण. आता ज्योतिष पुढे गेलं, ज्योतिष खूप ॲक्युरसीवर आलं आहे, खूप ॲक्युरेट झालं ज्योतिष. पहिल्यासारखं ज्योतिष नाही राहिलं की सांगितलं ना असं म्हणजे आता म्हणजे 1 आणि 1 2 असंच ज्योतिष आहे. तर ज्योतिषाच्यामध्ये संशोधन झालं. तर आता कसं आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला की 13.5 गुण जुळत आहेत तर लग्न करायला पाहिजे का? जर त्यांच्या 13.5 गुण हे निवळ एक बाब आहे, परंतु जर दोघांच्या कुंडल्या व्यवस्थित असतील, दोघांची राशी एकमेकाला समर्पक आहेत, दोघांची राशी मैत्री आहे, लग्न मैत्री आहे, आणि दोघांचं ते पत्रिकेमध्ये जे ग्रहताऱ्यांची बैठक आहे ती जर व्यवस्थित असेल तर अगदी बिनधास्त लग्न करण्यास हरकत नाही. असं काही नाही की 13.5 गुण जुळले म्हणजे अडचणी येणार नाही आहे. जीवनामध्ये अडचणी येत राहणार, आणि 32 गुण जमले तरी अडचणी येत राहणार. फक्त काय होतं की आपण एक सेफ असतो की बाबा नाही, आपण पत्रिका लग्न जुळवताना लग्न करताना की पत्रिका जुळवली होती आणि पत्रिकेमध्ये चांगले गुण आले होते आणि आज आपलं चांगलं होणार आहे. परंतु की गुण जरी नाही जुळले तरी याचा अर्थ असा नाही आहे की लग्न करायला नाही पाहिजे. जर खरोखर पत्रिका माझ्या स्वतःच्या मी ऑफिसमध्ये रोजच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी सांगत असतो की बघा हे गुण 17.5 जमत आहेत, परंतु दोघांची कुंडली छान आहे, तुम्हाला पुढे जायला हरकत नाही. 17.5 गुणावर 17.5 गुण जुळलेत म्हणून तुमचं घटस्फोट होईल असं अजिबात नाही, किंवा तुम्हाला मुलं होणार नाही असंही काही नाही आहे. तो 17.5 गुण पडले म्हणून काय मोठा आबाळ कोसळणार आहे असं काही नाही आहे. बिनधास्त करा. लोक आता माझ्याकडे येणारे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, ते मला फॉलो करतात आणि लग्न करतात, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. तर समजा काहींच्या मनात शंकाच असते की त्याच्यावर उपाय केले पाहिजे का, किंवा कोणते उपाय असतात का? हां, तर लग्न कुंडली समजा आता एखाद्या कुंडली जुळत नाही तर आम्हाला विचारतात की कुंडली जुळत नाही तर मग गुरुजी तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण कुंडली जुळत नाही तर कुंडली जुळत नाही तर मग काय करायचं, काय उपाय आहे का? तर आम्ही त्यांना सांगतो की बघा, दोघांच्या पत्रिकेमध्ये एकाच्या पत्रिकेमध्ये हा ग्रह अनिष्ट आहे, उदाहरणार्थ मंगळ धरू, तर दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये शनी अनिष्ट आहे. तर या 2 ग्रहांचे कुठलाही ब्राह्मण तुम्ही बघा, पुरोहित बघा आणि त्याची तुम्ही शांती करून टाका. तर असा समाज येतो आमच्याकडं की अक्षरशः तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव ठेवणार नाही.
मग ते म्हणतात की आम्ही शांती नाही करू शकत, त्या समयाचं आम्ही नाव नाही घेणार, परंतु ते काय म्हणणार आम्हाला शांती नाही करता येत. मग आम्ही काय करतो, त्यांना स्टोन वापरायला सांगतो, म्हणजे ग्रहांची रत्न. तर ते सुद्धा खूप प्रभावी असतात. मग आम्ही त्यांना सांगतो की हे रत्न वापरा, हे रत्न वापरल्यानंतर दोघांमध्ये भांडणं होणार नाही, दोघांमध्ये सामंजस्य पण राहील, दोघांमध्ये प्रेम राहील, दोघांमध्ये सलोखा राहील. काही यंत्र असतात, काही लोक ते पण म्हणतात की आम्ही स्टोन नाही घालत. मग आम्ही काय म्हणतो, हे यंत्र आहेत, काही तांब्याचे असतात, काही गोल्ड प्लेट असतात. आम्ही काय म्हणतो की हे यंत्र आहेत, ते यंत्र तुम्ही पूजा करा, रोजच्या पूजेमध्ये ठेवा, त्याच्यामध्ये पण तुमच्या भांडणं, सलोखा, प्रेम वाढीत जाईल, भांडणं कमी होतील आणि बाकीच्या गोष्टी तुमचे मिटतील. बरेचसे उपाय आहेत की लग्न जमत नाही, समजा दोघांचं भांडणं होतात, दोघांचे वाद होतात, दोघांचं खूप काही उपाय आपण उपाय केले पाहिजे. प्रत्येक ज्योतिषी, प्रत्येक पुरोहित, प्रत्येक ब्राह्मण हे उपाय हा समोरच्या व्यक्तीला देत असतो. उपाय केले तर 100% असा कुठलाच रोग नाही की त्याला उपाय नाही. तर ज्योतिषामध्ये सुद्धा कुठलाही असा हे नाही आहे की गुण नाही की किंवा हे नाही की उपाय नाही आहे त्याला. तो उपाय केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात, सहज सुलभ होतात. तर रत्न, यंत्र आणि जे तुम्ही म्हणाला की पूजा, तर हे एक वेगळा टॉपिक आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये आता जात नाही आहेत. पण आत्ता जो तुम्ही आपल्याला जी माहिती दिली ती खरंच खूप छान होती, त्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं की लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी, कुंडलीमधले असणारे प्रॉब्लेम किंवा वैवाहिक जीवनात कुंडली जुळवली पाहिजे की नाही, या बऱ्याचशा गोष्टींवर आपण आज गुरुजींशी चर्चा केली. पण जर तुम्हाला गुरुजींशी वैयक्तिकरित्या संवाद साधायचा असेल किंवा त्यांना भेटून बोलायचं असेल, तर त्यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तर त्यांना तुम्ही कॉल करू शकता. आणि जर त्यांना तुम्हाला भेटायचं असेल आणि जर तुम्ही अहिल्यानगरमध्ये येणं तुमचं शक्य असेल, तर नक्कीच मी त्यांचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.